पूर्णांक संख्या भाग 4 विरुद्ध संख्या व पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा ऑपोजिट नंबर्स अँड कंपेअरिंग इंटीजर्स। पूर्णांक संख्या भाग 3 या व्हिडिओमध्ये आपण संख्या रेषेचा वापर करून पूर्णांक संख्यांची बेरीज व वजाबाकी कशी करतात हे पाहिलं। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओचे लिंक दिलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण विरुद्ध संख्या व पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा शिकणार आहोत। विरुद्ध संख्या ऑपोजिट नंबर्स। प्रथम आपण एक संख्या रेषा घेऊ। संख्या रेषेवर 0 पासून 4 एकक अंतर उजवीकडे जाऊ तेव्हा धन 4 ही संख्या आपल्याला भेटेल। आता पुन्हा 0 पासून 4 एकक अंतर विरुद्ध दिशेने म्हणजेच डावीकडे जाऊ तेव्हा ऋण 4 ही संख्या भेटेल। मित्रांनो, धन 4 व ऋण 4 या संख्या परस्परांचे विरुद्ध संख्या आहेत। अशाच प्रकारे 0 पासून 5 एकक अंतरावर उजवीकडे व डावीकडे गेल्यानंतर अनुक्रमे धन 5 व ऋण 5 या संख्या भेटतील। धन 5 व ऋण 5 या संख्या देखील परस्परांचे विरुद्ध संख्या म्हणजेच ऑपोजिट नंबर्स आहेत। असेच अनेक विरुद्ध संख्यांची जोडी आपण सहज मिळवू शकतो। यावरून खालील गोष्टी आपल्या लक्षात येतात। संख्या रेषेवर विरुद्ध संख्या 0 पासून सारख्याच अंतरावर आणि विरुद्ध दिशांना असतात। दिलेल्या संख्यांचे चिन्ह बदलून आपण त्या संख्यांचे विरुद्ध संख्या मिळवू शकतो। म्हणजेच दिलेली संख्या धन असेल तर त्या संख्येला ऋण करून व ऋण असेल तर त्या संख्येला धन करून आपण त्या संख्येची विरुद्ध संख्या मिळवू शकतो। उदाहरणासाठी ऋण 11 या संख्येची विरुद्ध संख्या धन 11 किंवा 11। 6 या संख्येची विरुद्ध संख्या ऋण 6। विरुद्ध संख्यांचा आणखी एक महत्त्वाचा गुणधर्म पाहू। 6 व ऋण 6 या विरुद्ध संख्या घेऊन त्यांची बेरीज करू। 6 अधिक कंसामध्ये ऋण 6। पहिली संख्या 6 आहे व येथे बेरीजाची क्रिया होत असल्यामुळे मुलाला धन 6 या बिंदूवर उजवीकडे तोंड करून उभा करू। दुसरी संख्या ऋण 6 असल्यामुळे मुलाला धन 6 या बिंदूपासून 6 एकक उलटे मागे नेऊ तेव्हा तो 0 या बिंदूवर जाईल। म्हणजेच 6 अधिक ऋण 6 बरोबर 0। यावरून काय लक्षात आले? या संख्यांची बेरीज 0 आहे। आपण कोणत्याही विरुद्ध संख्यांची बेरीज जरी केली तरी त्यांची बेरीज अशा प्रकारे 0च येणार आहे। म्हणजे यावरून विरुद्ध संख्यांचा एक नियम आपल्या लक्षात आलेला असेल। दोन विरुद्ध संख्यांची बेरीज नेहमी 0 असते। पूर्णांक संख्यांचा लहान मोठेपणा कंपेअरिंग इंटीजर्स। मित्रांनो, हे समजून घेण्यासाठी आपण एक छोटीशी कृती करू। ऋण 8 ही संख्या घ्या। आता ऋण 8 पेक्षा 1 नी मोठी असणारी संख्या मिळवा। त्यासाठी ऋण 8 मध्ये 1 ही संख्या मिळवावी लागेल। आपण हे करून पाहू। ऋण 8 अधिक 1। पहिली संख्या ऋण 8 आहे व आपण बेरीजाची क्रिया करणार आहोत, त्यामुळे मुलगा ऋण 8 या बिंदूवर उजवीकडे तोंड करून उभा राहील। आता पुढील संख्या धन 1 आहे, त्यामुळे तो 1 एकक पुढे जाईल। अशा प्रकारे तो ऋण 7 या संख्येवर पोहोचेल। म्हणजेच
ऋण 8 व 1 यांची बेरीज ऋण 7 आली. म्हणजेच ऋण 8 पेक्षा ऋण 7 ही संख्या 1 नी मोठी आहे. अशाच प्रकारे ऋण 7 पेक्षा ऋण 6 ही संख्या 1 नी मोठी आहे. ऋण 6 पेक्षा ऋण 5 ही संख्या 1 नी मोठी आहे. हाच क्रम जर आपण कायम ठेवला तर आपल्या लक्षात येईल की संख्या रेषेवर आपण जसे जसे उजवीकडे जाऊ तसे तसे संख्या 1 ने मोठे होत जातात व या उलट संख्या रेषावर आपण जसे जसे उजवीकडून डावीकडे जाऊ तसे तसे संख्या 1 ने लहान होत जातात. उदाहरणासाठी आपण धन 3 या संख्येपासून डावीकडे जाऊ. धन 3 पेक्षा धन 2 ही संख्या 1 ने लहान आहे. 2 पेक्षा 1 ही संख्या पुन्हा 1 ने लहान आहे. 1 पेक्षा 0 ही संख्या लहान आहे. 0 पेक्षा ऋण 1 ही संख्या पुन्हा 1 ने लहान आहे. ऋण 1 पेक्षा ऋण 2 ही संख्या पुन्हा 1 ने लहान आहे आणि याच क्रमाने या संख्या 1 ने लहान होत जातात. म्हणजेच सर्व ऋण संख्या हे 0 पेक्षा लहान आहेत व एखादी संख्या जर आपल्याला दिली तर त्या संख्येच्या डावीकडे त्यापेक्षा लहान संख्या असतात व त्या संख्येच्या उजवीकडे त्यापेक्षा मोठ्या संख्या असतात. चौकटीत योग्य चिन्ह लिहा. पहिला उदाहरण ऋण 6 व 0. सर्व ऋण संख्या 0 पेक्षा लहानच असतात म्हणून 0 मोठा आहे. दुसरा उदाहरण 0 व धन 3. सर्व धनसंख्या 0 पेक्षा मोठेच असतात म्हणून धन 3 ही संख्या मोठी आहे. तिसरा उदाहरण 8 व ऋण 18. कोणतीही धनसंख्या ऋणसंख्यापेक्षा मोठीच असते म्हणून इथे 8 ही संख्या मोठी आहे. चौथा उदाहरण 4 व 7. संख्या रेषा पहा. 7 ही संख्या 4 या संख्येच्या उजवीकडे आहे म्हणून 7 ही संख्या मोठी आहे. पाचवं उदाहरण पहा. ऋण 6 व ऋण 8. संख्या रेषेचे निरीक्षण करा. ऋण 6 ही संख्या ऋण 8च्या उजवीकडे आहे व उजवीकडे संख्या मोठी आहेत म्हणून ऋण 6 ही संख्या मोठी आहे. ऋण 1 व ऋण 6. येथे पुन्हा ऋण 1 ही संख्या ऋण 6च्या उजवीकडे असल्यामुळे ऋण 1 ही संख्या मोठी आहे. सातवा उदाहरण ऋण 14 व ऋण 14. या दोन्ही संख्या समान आहेत म्हणून इथे बरोबरचा चिन्ह येईल. आठवं उदाहरण 7 व ऋण 7. ऋण 7 ही संख्या ऋण असल्यामुळे 7 पेक्षा लहान आहे. नववा उदाहरण ऋण 4 व 5. येथेही ऋण 4 ही संख्या ऋण असल्यामुळे ती 5 पेक्षा लहानच आहे.